उद्घाटन सोहळ्याला उपस्थित महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय अजित पवार साहेब, माजी खासदार सन्माननीय राजू शेट्टी साहेब, या कार्यक्रमाचे आयोजक सतीश भैया काकड़ेजी, संतोष सकपालजी, मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य नेतेगण आणि या गावातले सर्व बंधू भगिनी, तरुण मित्रांनो, आज या निमूत गावांनी देशाला एक उदाहरण प्रस्तुत केलेलं आहे. जेव्हा या संपूर्ण देशामध्ये धर्माच्या नावाखाली मना कसं विभाजित करता येईल, धर्माच्या आधारावर लोकांमध्ये दरी कशी निर्माण करण्यात येईल, लोक प्रयत्नशील असताना या गावांनी देशाला दाखवून दिला की आम्ही कधीही धर्माच्या नावाने वेगळे होऊ शकत नाही. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा. म्हणजे या बारामती तालुक्यात हे जे संभव होत आहे, म्हणजे दादाच्या सोबत काम करत असताना मी 96 साली आमदार झालो, 99 साली मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी मला त्यांच्यासोबत मिळाली. आणि एक दिलदार नेता, विकास झालंच पाहिजे या दृष्टिकोन ठेवून जेव्हा विकासची कामं होत आहे, लोकांच्या विकास म्हणजे रस्ते बांधणे, इमारती उभा करणे हे विकास नसते. विकास म्हणजे मानवी जीवनामध्ये बदल घडवून आणणे, लोकांच्या घरात आनंद कसा निर्माण होईल त्याच्यासाठी प्रयत्न करणे, आणि त्याच्या उदाहरण म्हणजे बारामती आहे. आजच्या घडीला या बारामती मॉडेल देशामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. बरेचशी विकासाची कामं होत आहे, लोक कॉन्क्रिटीकरण करून इमारती उभा करतायत, पण मानवी जीवनामध्ये बदल घडवण्याची ताकद इतर नेतेमध्ये नाही, ते अजितदादा आणि या आमच्या नेतेमध्ये आहे, हे मला संपूर्णपणे विश्वास आहे. आज बारामतीची चर्चा देशभर होत आहे, बारामती मॉडेलची चर्चा लोक करताय, पण बारामती मॉडेल इम्प्लिमेंट करणं हे कुठल्या नेत्याला जमलं असेल तो अजित पवार साहेबांनाच जमलेलं आहे. म्हणजे सकाळी 6 वाजता सुरू होत आहे, रात्रीपर्यंत सगळी कामं करताय, आणि करत असताना लोकांच्या जीवनात कसा बदल होईल त्यासाठी जास्त त्यांच्याकडे भर असतो. मी यांच्यासोबत काम करत असताना गृहनिर्माण मंत्री राहिलो, अवकापचा खाता माझ्याकडे राहिला, तंत्रशिक्षण मंत्री दादानी मला केला, कामगार मंत्री मी झालो, अल्पसंख्याक मंत्री झालो, स्किल डेव्हलपमेंटचा खाता माझ्याकडे आला. आज हा किट वाटप होत असताना मी आपल्याला बोलू इच्छितो की आज हे जे बांधकाम मजुराला किट वाटप होते, दादा तुम्हाला आठवण आहे 2004 साली मला कामगार खाता देण्यात आला होता. त्यापूर्वी कामगार खाता कोणाला देतात लोक रडत होते की हे कुठला खाता आम्हाला दिलेला आहे. मला 2004 साली कामगार मंत्री केल्यानंतर जेव्हा देशामध्ये देवेगौडा साहेबांचा सरकार होता, कम्युनिस्ट पक्षाची काही नेते त्या सरकारमध्ये मंत्री होते, त्यांनी एक प्रस्ताव दिला आणि सुप्रीम कोर्टाने त्याला मंजुरी दिली की जे बांधकाम मजूर आहे त्यांच्या जीवनात बदल करण्यासाठी एखादा कायदा राहायला पाहिजे. देशात कायदा झाला, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये बरेचसे सरकार आल्यानंतर काही लोकांनी प्रयत्न केला, बांधकाम व्यवसायातले लोकांनी विरोध केला, आणि मी कामगार मंत्री झाल्यानंतर हा प्रस्ताव पुढे आणल्यानंतर की या राज्यामध्ये कायदा असताना बांधकाम मजूर मंडळ निर्माण झालं पाहिजे,
त्याला कोणाचा पाठिंबा होता? तो अजित पवार साहेबांचा पाठिंबा होता आणि यांच्यामुळे तो बांधकाम मजूर महामंडळ आपण निर्माण केलेलं आहे. पण मंडळ निर्माण केल्यानंतर काही कारणाने मला हे राजीनामा द्यावाच लागला. पुन्हा 2008 साली त्याच खात्याच्या जबाबदारी मला देण्यात आली. तेव्हा मी एक GR काढायला अधिकाऱ्याला सांगितलं की आता जास्त पैसे कुठे जात आहे? सरकारच्या तिजोरीतून. ठेकेदारची बिला जात आहे, पण ठेकेदार पैसे भरत नाही. तर आपण एक यंत्रणा तयार केली पाहिजे की सर्व ठिकाणी GR फाटा बिल देत असताना त्याच्यातले हे पैसे कपात केल्याशिवाय कोणाची बिला अदा करू नये. मोठ्या मोठ्या शहरामध्ये बांधकाम क्षेत्रातली लोक, त्याला पण सेस भरायचा आहे. जोपर्यंत ते सेस भरत नाही तोपर्यंत त्यांचा आराखडा मंजूर करा नका, असं एक GR जेव्हा आम्ही काढत होतो तेव्हा सगळे मुंबईतले पुण्यातले बिल्डर ते विरोध करत होते. नाही हे आम्ही होऊ देणार नाही. दादाला मी समजून सांगितलं की दादा, कायदा आपण केला, मंडळ आपण निर्माण केली, आता यांचा फायदा बघायचा आहे की लाखो लोक जे गरीब आहे, कष्टकरी आहे, त्यांचा फायदा बघायचा आहे. हे GR काढलं पाहिजे. तेव्हा 2008 साली GR निघाला. आजच्या घडीला हजारो कोटी जमा होत आहे आणि बांधकाम मजुरांचा फायदा होते. हे कोणामुळे? हे दादाच्या पाठिंबामुळे या महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे. मी त्यात बोलू इच्छित नाही, पण आपला नेता नेहमीच आपल्यासाठी झटत राहतो. तो या राज्याचा नेता आहे, पण लोकांची इच्छा असते की आमच्या कार्यक्रमाला दादा आलेच पाहिजे. सतीश भैया माझ्याकडे आले की मी तारीख ठरवलेली आहे, तुम्हाला यायचंच आहे. मग दादानी वेळ कन्फर्म केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता सकाळी 7 वाजता मी दादाकडे आहे, 10:30ला तुमच्या घरी येतो. मी बोललो की सतीश भैया नका या, आम्ही येतोय, तुम्ही व्हॉट्सअपवर तुमची पत्रिका टाका. पण त्यांचा पाठपुरावा, असा पाठपुरावा कोणी करू शकत नाही ज्या पद्धतीने सतीश भैया करताय आणि त्यांच्याचमुळे हे सगळं घडत आहे. सतीश भैयांनी मागणी केलेली आहे की या जिल्हा परिषदच्या क्षेत्रामधून दादानी एक मोठा निर्णय घेतला पाहिजे. त्या मागणीला मी पाठिंबा देतो आणि दादानी त्या निश्चित रूपाने सतीश भैयांनी किंवा या सर्कलच्या या गणच्या लोकांनी ज्या मागणी केलेली आहे त्यांच्या आदर ठेवून दादा निर्णय घेतील इतकंच अपेक्षा करतो. आणि मला इथे सतीश भैयांनी बोलवलं, त्यांच्या मनापासून आभार मानतो. आणि जे तुम्ही उदाहरण भैया निर्माण केलेलं आहे, हा उदाहरण देशभर जाईल अशी अपेक्षा करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.